पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, साधवया भक्ती काज नाही लाज धरित, ऐसे असे शरण जावे शक्ती जीवे नवंची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता, अखंड विश्वाचा विचार करता, या विश्वातील एक अधिकार संपन्न संत. मुळात संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले, सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न. ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्यकर्तृत्व वेगळं आहे. संत श्रेष्ठ निवृत्ती दादांपासून सोपान देवांपर्यंत किंवा मग थेट ज्ञानोबरायांपासून निरोबरायांपर्यंत कुणाचा अधिकार लहान आहे, कुणाला नाकारावं, कुणाला स्वीकारावं हे अतिशय गोड बोलू का, शांत आहे का. कधी कधी एकांतात असताना शांतपणे विचार करतो, ज्ञानोबरायांबद्दल बोलावं की ज्ञानोबरायांनी लिहिलेल्या भगवद्गीतेच्या त्या टीकेवरती ज्ञानेश्वरीबद्दल बोलावं. ज्ञानोबरायाबद्दल बोलायचं ठरवलं की कृष्णाबुवा का कुणास ठाऊक शब्द अपुरे पडतात. कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, किंवा मग थेट जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगे ऐसे बळ रेडा बोले. ज्ञानोबरायांबद्दल बोलताना हे शब्द वापरावे लागतात. आणि ज्ञानेश्वरीचं वर्णन करीत असताना माझ्यासारख्या निर्बुद्धाचे शब्द थांबतात आणि मला जनाईकडून शब्द उसने घ्यावे लागतात. माझी जनाई ज्ञानेश्वरीचं वर्णन करते, ज्ञान होय मुढा, ज्ञान होय मुढा अति मूर्खा, त्या दगडा. तीन शब्द वापरले, मूढ शब्द वापरला, अतिमूर्ख शब्द वापरला आणि थेट दगड हा शब्द वापरला. म्हणजे ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य एवढं मोठं आहे. ज्ञानेश्वरी अतिमूर्खाला ज्ञान देते, मूढाला ज्ञान देते, नवे नवे दगडाला ज्ञान देते. आणखी एक शब्द मिसळू का त्याच्यात, जे तुमची परवानगी असेल तर. बघा, मराठी साहित्य जेव्हापासून तयार झालं, मराठी वाङ्मय जेव्हापासून तयार झालं, आता सध्या तुम्ही आम्ही जी मराठी भाषा बोलतो त्याच्यामध्ये बरेच बदल होत गेले, बरेच बदल होत गेले. आता सध्या आपण बोलतो ती मराठी मुळापासून तशी नाही. आता सध्या आपण जी मराठी लिहितो ती मुळापासून तशी नाही. आता सध्या आपण जी मराठी लिहितो ती कोणत्या लिपीत, वाह वाह वाह, अगदी बरोबर सर. बोलत राहा, मोकळा बोला, बिनधास्त बोला. 9 वाजेपर्यंत माझी परवानगी आहे तुम्हाला. असं म्हणजे कीर्तन हा एकेरी प्रवाह नसावा, फक्त तुम्ही बोला. आता सध्या आपण ज्या लिपीत लिहितोय त्याला देवनागरी म्हणायचं. देवनागरीच्या अगोदर ही कीर्तनात उभा असणारी, माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अधिकारानं ज्येष्ठ असणारी मंडळी, ह्यांना देवनागरीच्या अगोदरची एक लिपी माहिती आहे, मोडी लिपी. बहुतेक आता जसं क लिहिलं जातं तसं मोडी लिपीत लिहिलं जात नव्हतं. आता जसं ख लिहिलं जातं तसं मोडी लिपीत लिहिलं जात नव्हतं. आता जसं गळत कुठलंच अक्षर जसं तसं नव्हतं. मराठी भाषेमध्ये हळूहळू परिवर्तन होत आली, हळूहळू बदल होत आले. पण मराठी भाषेत एक अक्षर असं आहे ज्याच्यात मुळापासून कधीच बदल झाला नाही. कोणतं ते अक्षर आहे? ड. काहीच बदल झाला नाही, अजिबात बदल झाला नाही, तसंच राहिलं. आणि अजून सुद्धा जर कीर्तनात कुणी गुरुजी बसले असतील, नाही गुरुजी नाही, सर बसले असतील तर ते सांगतील मला. अजून सुद्धा वर्गात एखादा असा मुलगा असतो, किती शिकवा, त्याच्यात काही बदल, ध मध्ये अजिबात बदल झाला नाही. किती शिकवा, त्याच्यात काही बदल झाला नाही. आणि मग गुरुजी म्हणतात
अहो त्याला किती शिकवलं तरी त्याला काही येत नाही. इतर मुलांपेक्षा तो जरा काय मी स्वच्छ बोलू का, हे ढ असला तरी ज्ञानेश्वरीची कृपा झाल्यावरती त्याला 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 ज्ञान प्राप्त होतं. लांब कशाला बोलू. हे आडाने असणाऱ्या काही माणसांनी ज्ञानेश्वरीवरती फक्त बोट फिरवली. माझ्या ज्ञानेश्वरीची कृपा अशी झाली, माझ्या ज्ञानेश्वरीनं आडाने माणसाच्या मुखातून शब्दाला भाषा फोडून दिली. शब्दाचा उच्चार व्हायला लागला. नाहीतर आंधळे असणाऱ्या गुलाबबाबांनी ज्ञानेश्वरी मुखगत करावी कशी ती. मी आवर्जून बोलतो गड्या, ध असला तरी ज्ञानेश्वरी कृपा करेल. ध पेक्षा मूर्ख असला त्याला अतिमूर्ख म्हणा, त्याच्यापेक्षा मूर्ख असला त्याला मूढ म्हणा, आणि सगळ्यात मूर्ख असला की त्याला दगड म्हणा. आता बहुतेक मी दगडाबद्दल बोलायला तुमच्या समोर आलो नाही, पण झालं पाठीमागल्या काही दिवसापूर्वी त्या गंगाबाईला आपल्या शेजारी असणाऱ्या नदीला भला मोठा पूर आला. आणि भला मोठा पूर आल्यानंतर त्या पुराच्या काठावर असणारा एक दगड त्या पुराच्या पाण्यात सापडला. आणि पुराच्या पाण्यात सापडल्यानंतर पूर आल्यापुरता तो दगड ओला झाला. आणि असे बरेच दगड आहेत जे फक्त पुरापुरते ओले होतात. गावचा सप्ता बसला म्हणजे असा फिरतो जणू काय त्याची उलटी ज्ञानेश्वरी पाठ आहे. तेवढे 8च दिवस आहे, परत मंदिराकडे येत नाही. म्हणजे मी थोडं ऐकत असला तुम्ही तर मी आणखी आवर्जून करू का. काही जणांचं पाप त्यांना मंदिराकडे येऊन देत नाही, आणि त्याच्यापेक्षा आणखी स्वच्छ बोलतो बाबा ऐका ऐका ऐका. काही जण दिवसभर मंदिरात झोपतात आणि हरिपाठाच्या वेळेला घरी निघून जातात. तो दगड त्या पुराच्या पाण्यात सापडला. काही काळापुरता तो दगड ओला झाला. परत पुराचं पाणी आटलं. नाही पूर ओसरला. आणि सांगतो जाणीवपूर्वक ऐका, समस्त कुळ घेरे, पूर कोणताही असू द्या ओसरतो एवढं मात्र नक्की. ज्ञानाचा असला तरी ओसरतो, धनाचा असला तरी ओसरतो, संपत्तीचा असला तरी ओसरतो, सौंदर्याचा असला तरी ओसरतो, सामर्थ्याचा असला तरी ओसरतो. पूर आहे म्हणजे ओसरणार एवढं मात्र नक्की. काही दिवसानंतर पुराचं पाणी आटलं, तो दगड कोरडा पडला. माझं स्वच्छ मत आहे, अतिशय साधा प्रश्न आहे. तो दगड जेव्हा पुराच्या पाण्यात होता तेव्हा त्या दगडानं त्या पुराच्या पाण्यातले 10 घोट पाणी पिलं असेल का 15 घोट. नाराज आहे बहुतेक माझ्यावर. त्या दगडाने एक घोट सुद्धा पाणी पिलं नाही. आणि मला जाणीवपूर्वक सांगू द्या, असे बरेच दगड आहेत. ज्ञानोबराय, तुकोबराय, सोपान काकांच्या वारकरी संप्रदायाच्या पवित्र गंगेच्या काठावर जन्माला आले, पण आजपर्यंत त्यांनी कधी संप्रदायातला एक घोट सुद्धा पिला नाही. कधी कीर्तनाला नाही, कधी पारायणाला नाही, कधी सप्ताहासाठी मार्गदर्शन नाही, कधी सप्ताहामध्ये सहभाग नाही. जाणीवपूर्वक बोलतो गड्या, माझ्या ज्ञानोबरायांमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे. सजीवामध्ये निर्बुद्ध आहे त्याला रेडा म्हणा, आणि निर्जीवामध्ये निर्बुद्ध आहे त्याला दगड म्हणा. माझ्या ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीनं सजीवातल्या निर्बुद्धाला बोलायला लावलं आणि निर्जीवातल्या निर्बुद्धाला चालायला लावलं. मैत्री पुत्रामुखी बोल बिना ज्योती, मैत्री पुत्रामुखी बोल बिना ज्योती. Yeah.
ऐशी पुत्रामुखी बोलविल्या श्रुती चालविली भिंती बैसोनी या जाहीर ऐका. ज्ञान म्हटलं की ज्ञानपराय आठवतात. शांती म्हटलं की पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आठवतात. भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय. त्यातला वैराग्याचा मूर्तिमंत पुत्र असणारे जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून विठेवरच्या मालकाचा स्वभाव सांगतात. माझा विठेवरचा मालक नेमका काय करू शकतो याचं उदाहरण देताना तुकोबाराय बोलतात, साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. माझा विठेवरचा मालक एखाद्याची भक्ती जर त्याला साध्य करून घ्यायची झाली, एखाद्याची भक्ती जर त्याला प्राप्त झाली, एखाद्याची भक्ती जर माझ्या विठेवरच्या मालकाला आवडली, तर त्या भक्तीसाठी माझा विठेवरचा मालक कोणतंही काम करायला तयार आहे. महाराज कोणतंही काम करायला तयार आहे सांगू नका. कोणाची काय कामं केली माझ्या जगाच्या बापाने? अर्जुनासाठी सुभद्रा झाला. कामुकपणामध्ये अर्जुनाची काम वासना पूर्ण करते. माझ्या विटेवरच्या मालकानं द्रौपदीच्या साड्या पुरवल्या. माझ्या विटेवरचा मालक द्रौपदीसाठी डोक्यावर चपला घेऊन चालला. सजन कसायासाठी मांस विकला. सावता बाबासाठी खुरपायला बसला. मी आवर्जून बोलू का? त्या लाख्या कोलाट्याचा त्याने ढोल वाजवला. त्याला त्या जगाच्या बापानं कोणतंही काम करीत असताना कधीच अंतकरणात लाज वाटून गेली नाही. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. जो कोणतंही काम करीत असताना कधी लाज वाटू देत नाही, त्याला तुम्ही शरण जा. ऐशी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंची. त्यातही 4 शब्द सलग आलेत. शक्ती जीवे न वंची. 4ही शब्द सलग वाचले की तुकोबारायांच्या अभंगाचे अर्थ लागत नाही. काही शब्दांना थांबवावं लागतं, जोडावं लागतं. शक्ती जीवे हे 2 शब्द सलग वाचायचे, न वंची हे 2 शब्द सलग वाचायचे. शक्ती जीवे याचा अर्थ तो जगाचा बाप जीवाला शक्ती देतो. न वंची याचा अर्थ स्वतःपासून लांब धाडत नाही. तुम्ही त्याला शरण जा. जो जीवाला शक्ती देतो, जो जीवाला स्वतःपासून लांब धाडत नाही. बुवा तुम्ही सांगता हे सगळं मान्य, फक्त एक सांगा, ते लाज वाटू देत नाही म्हणता, किंवा स्वतःच्या मनामध्ये तो लाज वाटून घेत नाही म्हणता, त्याने कुणासाठी नेमकं काय केलं सांगितलं ना मगाशी? नाही, पण एखादा दृष्टांत द्या. तुकोबारायांना क्षणभर वाटलं रामायणातला दृष्टांत द्या. पण पुन्हा विचार केला. 22 जानेवारी 2024 ला तो रामलाला अयोध्येमध्ये येऊन विराजमान झाला. 550 वर्षाचा इतिहास एका क्षणार्धामध्ये बदलला. गेल्या वर्षी 22 जानेवारीच्या दिवशी सबंध भारतभर बगले झेंडे फडकत होते. गावोगाव कीर्तन झाली. जय श्रीराम म्हणून अख्खा भारत ओरडला. पण परिवर्तन काय झालं? 22 जानेवारीला श्रीराम प्रभू येऊन विराजमान झाले. 23 जानेवारीला ज्या भावाभावांमध्ये वैर होतं ते तसंच राहिलं. ज्या घरात वैरभाव टिकत होता तो तसाच जिवंत राहिला. मी स्वच्छ बोलू का? माझा प्रभू रे श्री रामचंद्र हा डोक्यावर घेऊन नाचायचा विषय नाही, अंतकरणात घेऊन जगण्याचा विषय. राम हा प्रदर्शनाचा विषय नाही. राम जाहिरातीचा विषय नाही. राम हा राजकारणाचा विषय नाही. राम हा आमचा आत्मा आहे. राम हा आमचा स्वाभिमान आहे. राम हा आमचा अभिमान आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हे आमच्या जीवनाचं सार आहे. उलट माझं स्वच्छ मत आहे. खरं सांगा गड्या, या कोळविहिरेमध्ये आज घराघरामध्ये रामायण जिवंत आहे का महाभारत? म्हणजे सपोज बोलून जातो. भावाभावांमध्ये प्रेम असलं की समजायचं रामायण जिवंत आहे.
तिथं बापासाठी पोरगा जर समजा आयुष्यातलं कोणतंही दुःख सहन करायला तयार असलं म्हणायचं रामायण जिवंत आहे. जावा जावा एकमेकींशी बहिणीपेक्षा जास्त प्रेमाने वागत असल्या समजायचं रामायण जिवंत आहे. सासू सुनांचं एकमेकींवरती जेव्हा पाड प्रेम असलं समजायचं रामायण जिवंत आहे. मी अतिशय सोपं बोलतो, अतिशय सोपं बोलतो. घरातली माणसं पैशापेक्षा जास्त नात्यांना किंमत देत असली समजायचं रामायण जिवंत आहे. कसं आहे? आणि ह्या सगळ्या गोष्टी नसल्या समजायचं महाभारत जिवंत आहे. बहुतेक तुकोबरायांना अपेक्षा होती रामायणातला दृष्टांत द्यावा, पण त्यांच्या ध्यानात आलं रामायण काय आता घरामध्ये जिवंत राहिलं नाही, म्हणून तुकोबरायांनी दृष्टांत देताना रामायणातला नाही दिला, महाभारतातला दिला. कोणता दृष्टांत दिला? दृष्टांत देताना अतिशय गोड दिला. तो जगाचा बाप काय करतो याच्यासाठी 2 उदाहरणं सलग लागून दिली. त्याने एकाच वेळी 2 कामं केली. कोणकोणती? भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. ज्याने भीष्माचा पण खरा केला, ज्याने धनुर्धराचं रक्षण केलं. बुवा त्याच्याबद्दल तुम्ही एवढं बोलता, फक्त आम्हाला एवढं सांगा तुकोबा, त्याच्याबद्दल बोलत असताना तुम्हाला त्याचा अनुभव आलाय का? तुम्ही हे पाठ करून सांगताय कीर्तनकारांसारखं. त्याने म्हणले लेकरांनो, अनुभव आले अंगा ते या जगात येत असे, किंवा मग तुका म्हणे चाफणी सांगे, माझा अनुभव आहे अंगी. मी अगोदर त्याचा अनुभव घेतला आणि त्याचा अनुभव घेतल्यानंतर मला कळालं जगाचा बाप ही देव्हाऱ्यात ठेवायची वस्तू नाही, जगाचा बाप ही काळजात ठेवायची वस्तू आहे. साठविला हरी जी हृदय मंदिरी, या न्यायानं मी त्या विठेवरच्या मालकाला माझ्या काळजात साठवला. एकदा का मला त्याची साक्ष पटली. तुका म्हणे साक्ष हाती तो मी चित्ती धरला. थांबा, घाई करू नका. कोणता चित्ती धरला तेवढं फक्त आम्हाला यादी करून सांगा. ऐका लेकरांनो, साधा वया भक्तिकाच नाही लाज धरित तो मी चित्ती धरिला. ज्याला तुम्ही शरण जाणार आहे तो मी चित्ती धरिला. जो जीवाला शक्ती देतो तो मी चित्ती धरिला. जो जीवाला स्वतःपासून लांब धाडत नाही तो मी चित्ती धरिला. ज्याने भीष्माचा पण खरा केला तो मी चित्ती धरिला. ज्याने धनुर्धराचं रक्षण केलं तो मी चित्ती धरिला. ज्याची मला साक्ष पटली तो मी चित्ती धरिला. व मग आम्ही काय, तुम्ही चित्तामध्ये धरा, नसेल तर त्याला शरण जा. नाही, शरण जायला हरकत नाही, पण जाऊ कोणाला? यादी ऐका. साधावया भक्ती काज नाही लाज धरित ऐशियाशी शरण जावे. जो जीवाला शक्ती देतो ऐशियाशी शरण जावे. जो जीवाला स्वतःपासून लांब धाडत नाही ऐशियाशी शरण जावे. ज्याने भीष्माचा पण खरा केला ऐशियाशी शरण जावे. ज्याने धनुर्धराचं रक्षण केलं, अर्जुनाचं रक्षण केलं ऐशियाशी शरण जावे. ज्याची मला साक्ष पटली ऐशियाशी शरण जावे. ज्याला मी चित्तात साठवला ऐशियाशी शरण जावे. काहीसा या अर्थाचा 4 चरणाचा विठेवरच्या मालकाला काळजात साठवा हे सांगून त्याला शरण जा सांगणारा अतिशय गोड, अतिशय समर्पक, आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग विठ्ठल. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहारनाम सेवेचं कारण अखंड हरनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 41 आणि 41व्या वर्षातल्या आजची 6व्या दिवसाची सेवा कर्मधर्म संयोगानं भगवंताच्या आशीर्वादानं, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं माझ्यासारख्या पामराकडे आलेले असताना अतिशय मनापासून तुम्हा सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. तुम्हा सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होत असतानाच यंदा ज्यांनी संयोजन केलं, कोणी सकाळचा नाश्ता दिला असेल, कोणी दुपारची पंगत दिली असेल, कोणी संध्याकाळचं जेवण दिलं असेल, कोणी कीर्तनकारांचं सौजन्य दिलं असेल, ज्याने त्याने आपापल्या परीनं आपल्या पारायणासाठी मदत केली असेल. कोणाची वर्गणी लाख रुपये असेल, नाही तर एखाद्या बिचारीनं तिच्या संसारातून काढून 10 रुपये आणून दिले असते. सगळ्यांचंच मनापासून आभार मानतो. पण ह्या सगळ्यांच्या अगोदर गेल्या 41 वर्षापूर्वी कोणाच्या तरी अंतकरणात हा पवित्र विचार आला असेल, आपल्या गावामध्ये भगवंताचं नामस्मरण व्हावं, आपल्या गावामध्ये पारायण व्हावं, आपल्या गावामध्ये सप्ताह व्हावा. सर अडचण काय झाली सांगू? सगळेजण आल्यानंतर कळसाचं कौतुक करतायत, सगळेजण आल्यानंतर मूर्तीच्या समोर नतमस्तक होत आहेत. मी सांगू, हा कळस, मूर्ती काही दगडांनी स्वतःला मातीत गाडून घेतलंय म्हणून उभा राहिले. गेल्या 41 वर्षापूर्वी कोणाच्या तरी अंतकरणात हा विचार आला असेल,
बहुतेक त्यातली काही माणसं आता हयात सुद्धा नसते. मी कामते महाराजांसहित बऱ्याच गुरुजनांची नावं पत्रिकेमध्ये वाचली. अतिशय मनापासून येवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी या न्यायानं गेल्या 41 वर्षापूर्वी ज्यांनी या पारायणाची सुरुवात केली अशा सगळ्या पवित्र महात्म्यांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होत असतानाच एक वाक्य सोपं बोलून जातो. अलीकडच्या काळामध्ये गट तट राजकारण कुठं जा कुठं जा का कोणाष्ट ह्या गोष्टी आमच्या पाठ सोडायला तयार नाहीत. आम्ही मैतीला गेलो तरी आपापले गट करून बसायला लागलोय. पांडुरंगा शेतात मैतीला जरी गेलो तरी आता मैतीला गेलो तरी आम्ही आता एकमेकांशी आपुलकीनं जगत नाही. आम्ही एकमेकांबरोबर जिव्हाळ्यानं वागत नाही. माझं स्वतःच स्वच्छ मत आहे गड्या. माझं बोलणं तुम्हाला पटेल न पटेल काय तुमच्या बुद्धीला वाटेल ते वाटू द्या. फक्त मला एक वाटतं माझा स्वतःचा अनुभव असा आहे. अलीकडच्या काळामध्ये गट तट राजकारण समाजकारण गरीब श्रीमंत जात पात धर्म या सगळ्या भिंती पाडून अख्खं गाव एका सतरंजीवरती बसू शकतं. असा गावात सध्या एकच कार्यक्रम जिवंत आहे. त्याचं नाव आहे गावचं पारायण. जे गाव पारायणाला येत नाही. तुम्हाला वाटतं काय पुन्हा ते फडाला येतील दुसऱ्या जास्त नाही. तिथं नारळ कोणी फडायचं हे जेवढं कळवणी लागते त्याचं काय घेऊन बसणार. आणखी स्वच्छ बोलतो. सगळ्यांनी मिळून मोठ्या पवित्र अंतकरणाने सुरू केलेला हा सोहळा अतिशय मनापासून तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि निवडलेल्या अभंगाकडे प्रवृत्त होतो. विठ्ठल सर्वांगाचं कान करून माझ्याकडे 50 मिनिटं राहिलेत. फक्त उरलेल्या 50 मिनिटांमध्ये मला अभंगाचा भाव तुमच्या समोर स्पष्ट करायचा आहे. तुम्ही दोघं चौघ समोर बसलेले थोडं बोला माझ्या बरोबर. माझी विनंती आहे तुम्हाला. मी हात जोडतो. सोडून बोलला तरी जमेल. मी काय बाकी विचार करतो. तुम्ही 50 मिनिटं वेळ आहे. 4 चरण आहे. माझं जर गणित बरोबर असेल तर 12.5 मिनिटात 1 चरण सोडावं लागेल. 12.5 चोक 50 आहे. हा आहे बरोबर 12.5. मग तुम्ही म्हणला बुवा असं करा. एवढी मोठी माणसं जमलेत सगळी बसलेत. थोडं सासू सुनाच्या का पाहणा हसवा आणि जावा घरी. काय अडचण नाही तरी चालतंय. आणि एखादं म्हणलं नाही महाराज असं करा उभाच राहिला तर आज जो अभंग निवडलाय त्याचा मुळापासून अर्थ सांगा तरी चालतंय. माझी अशी इच्छा आहे. या दोन्हीपैकी नेमकं काय करावं तुमच्यापैकी कोणीतरी सांगा. तुकोबरांच्या चरित्रातून ऐका. गोड ऐका. स्वच्छ बोलतो. तुकोबरांचे अभंग हे व्हॉट्सअपच्या रचलेल्या कवितामुळेच नाही. कृष्ण बुवा त्याग केलाय तुकोबरांनी त्याच्यासाठी. शौचालयाला गेले होते आणि येता मुखामध्ये भगवंताचं नाव आलं. ते अंबाजी बुवाने बघितलं. अरे
कीर्तन करतो हा तुका आणि अमंगळ जागेवरती मंगळ असणाऱ्या भगवंताचं नाव घेतो काय म्हणून हात पकडला आणि गावाच्या पंचाच्या समोर म्हणून उभा केला. बघा हा तुमचा तुकाराम, याला तुम्ही कीर्तन करायला लावता. अहो मी आत्ता बघितलं शौचालयावरून माघार येत होता तेव्हा मुखातून भगवंताचं नाव येत होतं. याच्या कुणी परवानगी दिली कीर्तनाची? का कोणास तो पण पंचांना सुद्धा अगोदरच तुकोबा झाला. तुकोबा जी शौचालयाला गेल्यानंतर जेव्हा जी का बरं? हो लय प्रयत्न केला मी, त्याला समजून सांगितलं, माझ्या वाच्याला सांगितलं अगं शौचालयाला गेल्यानंतर नाव घ्यायचं नसतं त्याचं. आणि ह्यांनीच तक्रार केली असं नाही, गाढवावर बसून धिंड काढली माझी, तोंडाला काळं फसलं होतं. हाणतात मारतात माणसं. माझ्या वाच्याला मी सांगितलंय नाव घेत जाऊ नको, काय करू पण माझे मज झाले ऐकणच. आता ती ऐकणच, ती नावच घेते. वा आजपासून फरमान निघाला, आजपासून विटेवरच्या मालकाचं नाव मुखातून घ्यायचं नाही. नाही घ्यायची कदाचित, ऐकाय काय का कदाचित माझ्या पांडुरंगाची तशी इच्छा असेल, नाही घ्यायचो. माघार फिरून विचारलं, आता इथनं पुढं नाही घ्यायचो. पण आतापर्यंत लय अक्षर त्याच्या नावानं लिहून ठेवले, त्याच काय करू? आयत कुलीत घाललं मी काय क्षणात फरमान सुटलं. त्या अक्षर त्या इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाका. घरी आले पण एक अर्धा नाही, किती अभंग, किती अभंग. आपलं पाप आपल्याला 4000 मिळाले, 4,51,00,000 अभंग दिले. एक अर्धा नाही हो, हे आपलं पाप आहे. देवा आपल्याला सगळे मिळाले नाहीत अभंग. तेवढे सगळ्या अभंगाचे अक्षर अशी एकत्र केल्यानंतर ते ओझा असं खांद्यावर घेतलं. शेजारी बहिणाबाई उभ्या आहेत, नका तुकोबा कुणासाठी? त्या लोकांचं ऐकून गळ्यात माळ नाही तरी शिकवावं कीर्तन करायला कसं जगायचं. कुणाचं ऐकता? लोकांकडे बघून परमार्थ करायचा नसतो तुकोबा. देवाकडे बघून परमार्थ करायचा. लोक कवाच तुम्हाला चांगलं म्हणणार, रामाला म्हटली नाही ती तुकोबा. काय अपेक्षा करता तुम्ही लोकांकडून? मी पाया पडते, ही अक्षर बुडवू नका. उपकार आहे त्या अक्षराच्या आमच्यावर. कुठला कीर्तनकार उभा राहू द्या हो, मी जाहीर बोलू का? आज 18 पगड जातीचे कीर्तनकार कीर्तनाला उभा राहत आहेत. त्या कीर्तनकारावरती तुकोबारांच्या अभंगातले एका एका अक्षराचे उपकार आहेत. ते अक्षर कृपा करतात तेव्हा नका नका तुकोबा बुडू, पाया पडते. बहिणीने पाय धरले पण तुकोबाने सांग अगं शब्द फिरवला तर आपण वारकरी कसले. डोक्यावर अक्षर घेतले, इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडवले. मी सांगू ते अक्षर म्हणजे असं वाटतं तेवढं सोपं नाही. त्यातलं एक एक अक्षर म्हणजे आमच्यासाठी देव आहे. त्यातलं एक एक अक्षराची आमच्यावर कृपा आहे रे. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत.
आहे माझा रमाकांत. काय त्याची 400 वर्ष झाली, आजही त्या एकाही अक्षरातला एकाही शब्दातला थोडाही गोडवा कमी झाला नाही. रचलेली गाणी कमी वाटते ती, नाही तर कुठलं गाणं किती फेमस करायचं ट्रॅक्टर ड्रायव्हरचाच हातात आहे, कोणाच्या हातात आहे दुसरं नाही. गळ्याचं नाही. मी तुम्हाला विनोद वाटेल तुम्हाला, पण माझं स्वच्छ मत आहे, जगात सगळ्यात निस्वार्थी माणूस कोण असेल तर ट्रॅक्टर ड्रायव्हर. बिचाऱ्याने जर गाणं लावलं फक्त त्यालाच ऐकू येत नाही, तर अख्ख्या गावाला ऐकू. कानात हेडफोन घालून स्वार्थी माणसं आपण, कानात हेडफोन घालून भजन ऐकणारी माणसं आपण. त्याने बिचाऱ्यानं गाणं लावले, त्यांनी गाणं लावलेलं कुणाला ऐकू येतं, फक्त त्यालाच ऐकू, नाही तर अख्ख्या गावाला ऐकू जातं. कधी त्याने स्वार्थाने विचार केला आणि त्याने ठरवलं की मग गाणी प्रसिद्ध होतात. मी आणखी बोलतो, प्रसिद्ध झालेली गाणी किती दिवस प्रसिद्ध होतात. गेल्या वर्षी गणपतीला जे गाणं वाजलं ते यंदाच्या गणपतीत वाजलं. गेल्या वर्षीच्या गणपतीत पोरांनो तुम्ही बोलता का थोडं मला पोरांनो, गेल्या वर्षीच्या गणपतीत एक गाणं आलं बघा, आमच्या पप्पाने, तर जोरात बोला, आमच्या पप्पाने गणपती आणला का हाणला म्हणाला, ते त्याला वर्ष झालं, मेळ लागला नव्हता, ते वर्ष त्यातच गेलं. आणला म्हणतोय. गेल्या वर्षीच्या त्या गणपतीमध्ये गाणे होतं बघा, आमच्या पप्पाने गणपती आणला, ते गेल्या वर्षीच्या गणपतीत पप्पाचं गाणं होतं, यंदाच्या गणपतीत आप्पाचं गाणं होतं. आप्पाचा विषय आहे, जोरात बोला, आप्पाचा विषय आहे. आप्पाकडे क्रेडिटचा, आप्पाचं घरात नाही ध्यान, पण आसनी संसारी आहे. ते आसनी संसारी बुवा तुम्हाला उक्त दिलंय. आसनी संसारीचा आमच्याशी काय संबंध आहे? आसनी संसारीला गँग आणली. आसनी संसारी वगैरे हे नाही, ती ह्या पोरांनी म्हणायची. मी अतिशय स्वच्छ बोलू का, साधं बोलू का? माझ्या तुकोबरायांच्या अभंगातल्या एकाही शब्दातला गोडवा आजही कमी झाला नाही. 400 वर्षानंतर सुद्धा कुठेही कीर्तन असल्या एखाद्याने गळ्यामध्ये विणा घेतला, रामकृष्ण हरीचं भजन झालं की सुंदर ते ध्यानच म्हणावं नाही. आणि ह्याच परंपरेतले त्या देहूमध्ये प्रत्येक एकादशीला कीर्तनाची परंपरा आहे. तुकोबांच्या काळातलं सांगतोय. पण व्हायचं असं कृष्णामुळे एखादा कीर्तनकार तारीख घ्यायचा, कधीच सांगताय बुवा तुम्ही तुकोबरांच्या काळात तेव्हापासून असं चालू आहे म्हणा की काय वाढवून नाही तसं नाही ते नाही हे काय माझं असंच होतंय बरं, दुसरं दे म्हणते माझ्या काय बहुतेक आताच्या सारख्या तारखा फोनवर दिल्या जात नाही. मी जर बरोबर बोलत असेल तर एकतर कीर्तनकारांना तारखा पंढरपुरात दिल्या जायच्या, नाही तर आळंदीत दिल्या जायच्या. पंढरपुरात तारखा आषाढीच्या निमित्ताने कीर्तनकार पोहोचला की पंढरपुरात तारीख दिली जायची. आळंदीला समाधी सोहळ्याच्या निमित्ताने कीर्तनकार आला की आळंदीत तारीख दिली जायची. कीर्तनकार तारीख लिहिताना सुद्धा तारखीवर लिहित नव्हते, तिथीवर लिहायचे. ज्या तिथीला ज्या कीर्तनकाराला तारीख दिली, ज्या वेळेला बोलवलं, आता आत्ताच्या काळात घड्याळात त्यावेळी चांदणीवर कळायचं आणखी तणकी चांदणी उगवली की कीर्तन सुरू. बरं गावाची वाट बघायची कीर्तन करायची, कुठवर आला जेवला कान पोचला, कोण विचारायचं? फोन होतं काय ते आत्ता चालू झालं, फोन नव्हतं काय नव्हतं. आला बुवा चालणे गोष्ट तर ठीक, नाहीच आला एखादा कीर्तनकार. समजा एखादा कीर्तनकार कीर्तनाला नाही आला, नाराज होत नव्हते, त्या कीर्तनकाराच्या जागेवर दुसरा कीर्तनकार उभा करायचे. पण दुसरा कीर्तनकार उभा करत असताना ज्या कीर्तनकाराला तारीख दिली अख्खं गाव कीर्तनात अगोदर 2 मिनिटं उभा राहायचं. ज्या बुवाला तारीख दिली अख्खं गाव त्या बुवाला भावपूर्ण श्रद्धांजली व्हायचं आणि मग कीर्तनाला सुरुवात व्हायची. म्हणजे कसं काय? तारीख घेऊन सुद्धा ज्या अर्थी बुवा गावात आला नाही, बहुतेक विनोदानं नाही घेतलं तर तुम्ही सगळे जाणकार माणसं, मी हे वाक्य फिरवून सांगताय का? फिरवून सांगतो.
आता हे ह्यांच्यासाठी सांगितलं, तुमच्यासाठी ऐका. मेले तरच कीर्तनकार तारीख पुरवत होते, अन्यथा पुरतच नव्हते. हे ऐका. पुरतच नव्हती, पण नाही झाला एखादा कीर्तनकार, कीर्तन थांबायचं. जुन्या माणसांना परंपरा खंडित झालेल्या आवडत नाही. आता ज्याला परंपरेचं भान नाही त्याला काय ती नको म्हणणार कीर्तन आज ती आमचं. स्वच्छ बोलू का, कीर्तन बंद करायचं एकही कारण असू शकत नाही. कीर्तन करायचे 1000 कारण असू शकतात. जुन्या माणसांना पटत नव्हतं. गेल्या 2 वर्षापूर्वी त्या कोरोनाने वारी करता आली नाही. खरं निष्ठावंत वारकरी डोळ्यावर पाणी आलं त्यांच्या. अजून ऐकत असला तर एक वाक्य विचारता, हे आठवलंय म्हणून. वारकऱ्यांना पांडुरंगाची जास्त गरज आहे, पांडुरंगाला वारकऱ्यांची जास्त गरज. आता जी वारी करतात त्यांनी सांगा, बाकी जे पुण्यातलं राजगिऱ्यात लाडू घेऊन घरी घरी आलं त्यांनी सांगू बी नका. मला त्यांच्यावर बोलायचं बी नाही का नाही. जे वारी करतायत त्यातलं कोणतरी सांगा ना, वारकऱ्यांना पांडुरंगाची जास्त गरज आहे का पांडुरंगाला वारकऱ्याची जास्त गरज आहे. उलट निष्ठावंत वारकऱ्याच्या पायाला हात लावून माझा विटेवरचा मालक म्हणला होता, काय बी करा पण 2 दिवस मला विसरू नका बरं. कधी आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी विसरू नका. माझं सांगत असे गुज पांडुरंग. माझा विषय जे आहे ते ताणतो. मला बरंच बोलायचं तुमच्या समोर. देहूत एखादा कीर्तनकार नाही आला की कीर्तन बंद व्हायचं, कीर्तनच व्हायचं नाही, परंपरा खंडित व्हायची. मग देहूतली 4-2 माणसं एकत्र आली. 4-2 माणसांनी एकत्र येऊन तुकोबारायांचं निरीक्षण केलं. अगोदर तुकोबाराय कीर्तनात येऊन बसायचे. हळूहळू तुकोबाराय कीर्तनात येऊन बसलेले तुकोबाराय कीर्तनात टाळ घेऊन उभा राहायला लागले. टाळ घेऊन उभा राहिलेले कीर्तनकार तुकोबाराय पुन्हा ध्रुवपद म्हणायला उभा राहायला लागले. पुन्हा मग कीर्तनकार नाही आला तर कीर्तनच व्हायचं नाही. त्याच्यापेक्षा गावातल्या लोकांनी एकत्र येऊन तुकोबारायांना विनंती केली, बुवा असं का करेल, काय बुडण्यापेक्षा
का कीर्तन करणार? आणि सांगतोय का, गावाला पुढं घेऊन जाणारा दूरदृष्टीचा राजकारणी असावा, एक आदर्श शिक्षक असावा, दोन निष्ठावंत कष्टानं शेती करणारा प्रामाणिक शेतकरी असावा, अंगापिंडानं मोठा होऊन गावाचं नाव मोठं करणारा एखादा पहिलवान असावा, आणि आणखी या सगळ्यांबरोबर पांडुरंगाची पताका खांद्यावर घेऊन चालणारा गावात एखादा तरी निष्ठावंत वारकरी असावा. ही गावच्या विकासाची लक्षणं आहेत त्या. ते तुकोबा तुम्हीच कीर्तन करा म्हणजे नाही हो, मला नाही जमायचं. माझ्या विटेवरच्या मालकानं परवानगी तर द्यायला पाहिजे. त्याच संध्याकाळी विटेवरचा मालक स्वप्नात आला. विटेवरच्या मालकानं नामदेवरायांना सोबत आणलं. तुकोबारायांना दृष्टांत दिलं, तुकोबा तुम्ही कवित्व करावं. विटेवरच्या मालकानं सांगितलं म्हणून तुकोबा कीर्तनाला उभा राहिले. तुकोबाराय कीर्तन करायला लागले. पण एक मोठी चूक झाली. कोणाकडून? तुकोबारायांकडून. वा, काय चूक झाली? ऐका की सगळे, तुकोबारायांना कीर्तन करायला सांगितलं होतं. तुकोबाराय कीर्तन जगायला लागले. तुकोबारायांना कीर्तन करायला लावलं होतं. तुकोबाराय कीर्तन जगायला लागले. आणखी सोपं बोलतो, कीर्तन करणं खूप सोपं आहे. कीर्तन जगणं खूप अवघड आहे. 2 तासात कीर्तनात जे सांगितलं ते जर उरलेल्या 22 तासात जगता आलं तर ते कीर्तन. अजून सांगू, कीर्तन करणं सोपं आहे, कीर्तन जगणं अवघड आहे. कीर्तनावर जगणं सोपं आहे, कीर्तन जगणं अवघड आहे. बोले तैसा झाले त्याची वंदाली पावले. बुवा जसं बोलत होते तसंच जगायला लागले. लोकांचा विश्वास बसला. कीर्तनाला प्रचंड गर्दी जमली. पण एक आहे, तुम्ही जोपर्यंत चांगलं करताय तोपर्यंत समाज तुमच्या पाठीशी उभा राहतो. दत्ताबुवा आयुष्यभर ध्यानात ठेवायचं. जोपर्यंत तुम्ही चांगलं करताय तोपर्यंत समाज तुमच्या पाठीशी उभा राहतो. त्यांच्यापेक्षा चांगलं करायला लागला समाज पाय वाढायला सुरुवात करतो. मी चांगलं करताय तोपर्यंत माणसं तुमच्या पाठीशी आहेत. त्यांच्यापेक्षा चांगलं केलं माणसं पाय ओढणार. एवढं नक्की. अजून सोपं सांगतो, समाजाला ज्याची प्रगती सहन होत नाही समाज त्याची बदनामी चालू करतो. पण लय बदनामी केली तुकोबारायांची समाजाने. समाजाने म्हणण्यापेक्षा बाबा तुम्ही सगळे ऐकणारी माणसं आणि वारकरी माणसं पुढे असल्यावरती मला असं वारकऱ्यांबद्दल बोलावं असं वाटतं. कुणी बदनामी केली तुकोबारायांची, कुणी त्रास दिला तुकोबारायांना. काय आता तरी बोलायची माझी गरज आहे. उगीच सगळं गाव त्रास देत नव्हतं. ज्यांनी त्रास दिला त्यांचेच नाव आहे का? तुकोबारायांना त्रास देणाऱ्याच्या यादीतलं पहिलं नाव ह्या पुणे सोलापूर हायवेला केडगाव चौक आहे. केडगाव चौक पुण्याच्या खाली एक पारगाव आहे. अजून मी त्या पारगावला सालूमालू पारगाव म्हणून ओळखतात. तिथले संत होते सालूमालू. तुकोबारायांना पहिला त्रास दिला सालूमालूनं. काय त्रास दिला? तुकोबारायांच्या कीर्तनात जाऊन बसायचे. तुकोबारायांच्या कीर्तनात जाऊन बसताना वही पेन घेऊन बसायचे आणि ते सालूमालू काय करायचे? तुकोबारायांनी कीर्तनाला अभंग निवडला की तो अभंग लिहून घ्यायचे आणि घरी आले की तोच अभंग जसाच्या तसा लिहायचे. फक्त त्या अभंगातलं तुका म्हणे खोडायचे. अजून बी लय सालूमालू जिवंत आहे.
पहिला त्रास सालोमालोचा, दुसरा त्रास वाघोलीच्या रामेश्वर भाटाचा गाथा बुडवली, तिसरा त्रास चिंचवडच्या चिंतामणी देवाचा तुकोबरायांचं कीर्तन बंद करण्याचा प्रयत्न केला, चौथा त्रास देहूतल्या मंबाजी बुवाचा तुकोबरायांना बोराटीच्या काठाने मारलं. पण एक आहे, तुम्ही सगळे ऐका गड्या, माझी अशी इच्छा आहे, तुम्ही एवढं वाक्य फक्त सर्वांगाचं कान करून ऐकावं. त्रास देणाऱ्याने कितीही त्रास दिला तरी वारकरी मार्गाने चालणाऱ्यानं कधीच स्वतःचा रस्ता बदलू नये, कधीच बदलू नये. आणि त्या गोळ्या अपेक्षित राहू नका दादा की दुनिया आपल्याला चांगलं म्हणेल. कुणाला चांगलं म्हणली म्हणणार, एक दिवशी तुम्हाला सुद्धा अख्खं गाव चांगलं म्हणणार, भावकी चांगली म्हणणार, आलेले पाहुणे रावळे म्हणणार ह्याच्यासारखा चांगला माणूस नव्हता, प्रचंड प्रेमळ माणूस होता, अख्खं गाव तुम्हाला चांगलं म्हणणार. कुणी सुद्धा त्या दिवशी तुम्हाला वाईट म्हणणार नाही, कुणी सुद्धा तुम्हाला नाव ठेवणार नाही, कुणी सुद्धा तुमची माप काढणार नाही, कुणी तुम्हाला कमी लेखणार नाही, भावकीत कुणी कमी लेखणार नाही, पाहुण्या रावळ्यात कुणी कमी लेखणार नाही, मित्र परिवारात कुणी कमी लेखणार नाही. असा दिवस उजाडणार आहे ज्या दिवशी तुमचा वैरी सुद्धा तुम्हाला चांगलं म्हणणार. अडचण एकच आहे, त्या दिवशी तुमच्या नाकात कापूस असतो. माझ्यासारख्या निर्बुद्धाचं ऐकण्यापेक्षा पद्मश्री सिंधुताई सपकाळांचं वाक्य आहे, महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावंच लागतं. सोपन काकांच्या कुशीत राहणारी माणसं आहेत तुम्ही. काय सांगू, किती समाजाने त्रास दिला ते सांगू आहे. अशी खाडदी शिकांशीला दिलती विश्ववाक्याचं गाणे. पीठ आणलं होतं मागून आणि कांशीला दिली, झोळी हिसकून घेतली, झोळी फाडली, पीठ सांडलं आणि पिठावर विसोबा थै 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 नाच. ज्या ज्ञानोबांच्या पाठीमागे 8-10 लाख समाजाचा येड्यासारखा होतो, माऊली विसोबा काकाच्या समोर उभा राहिले. काका पिठावर नाही नाचत, आम्हा अनाथ लेकरांच्या पोटावर नाचताय. घरात माझी मुक्त आहे, मला लहान लागतं सोपं आहे, लेकरांच्या पोटावर मारू नका. कोण ऐकतं कोणाचं? झोळे अशी अंगावर फेकून दिली आणि फाटलेल्या झोळे त्या एका भाकरीचं पीठ शिल्लक राहिलं, एका भाकरीचं तेवढीच झोळी घेऊन ज्ञानोबाराय घरी आले. घरी आल्यानंतर मुक्तीनं चेहरा बघितला, काय का नसतो. मी आवर्जून बोलतो गड्या, आई बाप मेल्यानंतर लेकरांनी एकमेकांबरोबर कसं जगायचं असते याच्यासाठी ज्ञानोबारायांचं चरित्र वाच. आई बाप मेल्यानंतर बहीण भावंडांनी कसं राहायचं असतं ना ह्याच्यासाठी. नाहीतर मुक्तीनं जर दार उघडलं नसतं तर ज्ञानाचा सागर त्या झोपडीमध्येच बसून राहिला असता. काय मिळालं असतं तुम्हाला आम्हाला? ती लय जीव लावायची एकमेकावर. ज्ञानोबारायांचा चेहरा बघितल्याबरोबर मुक्तीला कळालं काहीतरी झालं. विचारलं सुद्धा नाही, डोळे हातातून घेतली, बघितलं एका भाकरीचं पीठ आहे, एका भाकरीचं पीठ आणलंय, ह्याचा अर्थ कुणीतरी रस्ता अडवलाय. तेवढ्याच पिठाची भाकरी केली. पण एक भाकरी चौघात जेवायचं, किती आली. स्वपन काकाच्या खुशीत राहताय तुम्ही, लय उपकार आहेत त्यांचे तुमच्यावर. कोरकोर भाकरी चौघांच्या पात्रात आली आणि कोरकोर भाकरी चौघांच्या पात्रात आल्यानंतर योगायोगाचा विसोबाने फक्त मारलं नाही, काही माणसं फक्त त्रास देत नाहीत, त्याचे परिणाम सुद्धा बघायला येतात. कानाखाली दिले ना, आता हे लेकर काय खातील म्हणून बघायला विसोबा दारात उभा राहिला. ज्ञानोबारायांनी पहिला घास घेतला, असा मुखाकडे हात गेल्यानंतर विसोबा दिसले. हे घास खाली ठेवला, बाहेर आले, हात जोडला. ज्या विसोबाने कांशीला दिलती त्या विसोबाच्या समोर ज्ञानोबाराय हात जोडून उभा राहिले आणि बोलले, काका कोरभर भाकरी शिल्लक आहे, जेवता का थोडं? कोणाला कुणाला? तिने कांशीला दिलती त्याला. सोपं बोलू का? ज्याने त्रास दिला
त्याच्या बरोबर ज्या दिवशी तुम्हाला प्रेमाने वागता आलं त्या दिवशी तुम्ही वारकरी झाला. कोणाही जीवाचा हरिपाठात म्हणला घरी जाऊन भावावर कळवून केली. लांब गेला ऋषी, तुकोबांना त्रास दिला तरी तुकोबाराय कीर्तनाला उभा राहील. उलट हात जोडून सगळ्यांना सांगितलं, सगळ्यांनी अरे यारे यारे लहान थोर जाती भलती मारी नार करावा विचार नलगे की कात बनाती. यारे यारे लहान भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवणाची किंवा मग सकलांसी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरेच्या नामे. समस्त समाज येऊन कीर्तनात बसायचा आणि तुकोबांच्या कीर्तनातली सगळ्यात मोठी अट अशी होती, ज्याला शंका आहे त्याने कीर्तनात प्रश्न विचारायचे. आपण महाराज शंका कीर्तनात विचारायची आणि तुकोबाराय कीर्तनात शंका सोडवून द्यायची. त्या दिवशी तुकोबाराय कीर्तनाला येऊन उभा राहिले आणि गावातली 2 तरणी बाण पोरं पुढे येऊन बसली. चुकतंय काहीतरी काय, लेकर शांत बसली तर मी आणखी सांगेन काय चुकतंय. कोणीतरी दाब ऐका 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 विषय ऐका का. ती 2 तरणी बाण पोरं कीर्तनात पुढे येऊन बसली. केवढा विनोद कसला. तरणी पोरं कीर्तनात पुढं. सांगतो महाराज, तरुण मुलांनी पुढं बसून बघावा ऐकावा असा एकच कार्यक्रम सध्या जिवंत आहे, त्याचं नाव आहे कीर्तन. कुठल्या कार्यक्रमात बसावं पुढं बस. त्यातल्या एकानं दुसऱ्याला कोपर मारला, म्हणला विचार. म्हणला नाही, आपल्याला ब्याव वाटतं कीर्तन करायचं. मला का जात दुई तोंडेस आपण इकडं वळलो ती तिकडं वळली. मारले तू घेऊन आलाय तुझी तू इच्छा. तुला पहिल्यापासून असली सवय, घरनं येताना म्हणतो मी 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 पुढे तू घेऊ नको, इथं आल्यावर परत तोंडावर अजिबात नाही, तू इच्छा. त्यातलं एक उभा राहिला, तुकोबांकडे बघितलं. ऐका, तुमच्या सगळ्यांच्या जवळचा प्रश्न त्यांनी तुकोबांना विचारला. महाराज शंका बोला. गरीब बघितला दुःखी आहे, श्रीमंत बघितला दुःखी आहे, ज्याला मिळालं ती बी दुःखी आहे, ज्याला नाही मिळालं ती दुःखी आहे. काही जणांचा अजून विश्वासच बसना आपल्याला मिळालंय म्हणून. काही जण मिळून सुद्धा हलक्या जिल्ह्याचं मिळालं म्हणून नाराज असो. कुणी असू द्या, कुणी असू द्या. गरीब बघितलं दुःखी आहे, श्रीमंत बघितला दुःखी आहे, रस्त्याच्या कडेला झोपणारा भिकारी बघितला दुःखी आहे, क्लासमॅन अधिकारी बघितला दुःखी आहे. अहो तुकोबा, या जगात लहानापासून मोठ्यापर्यंत जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. अहो कुणीच सुखी नाही. उलट गरीब पळतोय पोटासाठी, श्रीमंत पळतोय पोटासाठी. फरक एवढाच आहे,
गरीब दिवसभर पोट भरण्यासाठी पळतय आणि श्रीमंत पाट पाट पोट कमी करण्यासाठी पळतय. अजून सांगू का हेच वाक्य अजून दुरुस्त करून सर ऐकत असणार तुम्ही. गरिबीत पोटाचे प्रश्न सोडवता सोडवता माणूस श्रीमंत होतो. गरिबीत पोटाचे प्रश्न सोडवता सोडवता माणूस श्रीमंत होतो आणि श्रीमंत झाल्यानंतर पोटाचे प्रश्न सोडवता सोडवता सुटलेल्या पोटाचा प्रश्न तयार होतो. अवघड आहे सोपा. वा कुणी बघितलं तरी दुःख आहे असं करा. आमच्या दुःखाचं कारण सांगा. नुसतं कारण सांगू नका, उपाय सांगा. तुकोबांनी त्या लेकरांना दुःखाचं कारण सांगितलं. म्हणे तुम्ही दुःखी आहात त्याचं सगळ्यात, त्यांचंच नाही तुमचं सांगतोय, तुम्ही दुःखी आहात त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण, सगळ्यात महत्वाचं कारण समजा एक मिरची घेतली तर ते तिखट लागेल, तिच्यापासून लहानसा तुकडा बाजूला काढून खाल्ला तर तो लहानसा तुकडा मात्र अजिबात तिखट लागणार. तुतारी वाजवणारा माणूस बघा बरं, मिरची घेतली तिखट लागेल, लहानसा तुकडा बाजूला काढून खाल्ला तिखटच लागेल. गुळाचा मोठा खडा खाल्ला गोड लागेल, लहानसा तुकडा खाल्ला गोडच लागेल. कारला अख्खा खाल्ला कडूच लागेल, लहानसा तुकडा खाल्ला कडूच लागेल. बुवा हे सगळं जोडताय काय सगळं? मला आवर्जून सांगू द्या ना, मला आवर्जून सांगू द्या. त्या मुळापासून त्याचा अंश बाजूला घेतला तरी अंशाने स्वतःचा मूळ स्वभाव सोडला काय? कारलं कारल्यासारखंच राहिलं, मिरची मिरची सारखी राहिली, गुळ गुळासारखा राहिला, मिठाचा खडा मिठासारखा राहिला. जर असंच असेल, अंश मुळापासून बाजूला सरल्यानंतर सुद्धा अंश जर स्वतःचा मूळ स्वभाव बदलत नसेल, एकदाच फक्त आरशासमोर स्वतःला उभा करा, प्रश्न विचारा, माझं नाव सोडून मी कोण आहे? कधी आम्ही विचारच केला नाही. आम्ही ठेवलेल्या नावाला जेवढं नाव लावलो, हे नाव इथं आल्यानंतर ठेवलं का येताना घेऊन आला? तरी कळवंडे त्या पार आहे ना, ते जर घेतलं ते जर राहिलं जा काय. माझं असंच होतंय, माझं जास्त पाठ केलेलं माझं जातं देणार कुठं आलतो मिरची. हा एकदा स्वतःला आरशासमोर उभा करा आणि स्वतःला प्रश्न विचारा, मी कोण आहे? उत्तर नाही सापडलं, मी सांगतो, तुम्ही पांडुरंगाचा अंश. किमान टाळ्या वाजवलेल्यांनी प्रामाणिक राहा. मिरचीचा तुकडा मिरची सारखा राहिला, गुळाचा तुकडा गुळासारखा राहिला, कारल्याचा तुकडा कारल्यासारखा राहिला, मिठाचा तुकडा मिठासारखा राहिला. हा जर पांडुरंगाचा अंश आहे तर ह्याने सुद्धा हुबेहूब. आता शेजाऱ्याला न कळता आपल्या आपल्या स्वतःला प्रश्न विचारा, मी पांडुरंगासारखा आहे का? कारण तुम्ही नेमके कसे आहात हे फक्त दोघांनाच माहिती आहे. एक तुमची तुम्हाला आणि दुसरं पांडुरंगाला. त्याच्यामुळं स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, मी त्या देवासारखा हाय का? भाऊ नसताना ट्रॅक्टर रानात नेला आणि त्याच्या रानात माती भरून आलोय, मी देवासारखा हाय का? माझी म्हस दूध देताना 5 लिटर देते, जेजुरीतल्या गुजरांना माझा 10 लिटरचा राहते आहे, मी देवासारखा, मी देवासारखा हाय का? विचारा. ग्रामपंचायतीनं लावलेले बल्ब मी कोणाला न कळता चोरून नेलेत, मी देवासारखा आहे का? परवा दिवशी 26 जानेवारीला झेंडावंदन झालं, गावातल्या काही पुढाऱ्यांनी जुन्या खड्ड्यात नवी झाडं लावली. त्याच दिवशी मी दिवसभर शेत मोकळी सोडली, मी देवासारखा. तुम्ही राहू द्या, देवासारखं आहे का? इकडूनच
भाऊबीजेला म्हणून गेली. तिकडे गेल्यावर फोन केला. हॅलो हॅलो ऐकते का? म्हणलं येतोय. बाजूला या. ते म्हणलं मला माहित आहे तुझा फोन आला की मी बाजूलाच येतो. बोल. असं बोलायचं माणसाने काय बोलायला गेलं सांगायला गेलं की असं आडव्यावाने बोलायचं. मी म्हणून नांदी माझ्या जागा दुसऱ्या तर नांदी सुद्धा नसते काय म्हणून माणसाने तरी करायचं. दोडानं मी नुसतं म्हणलं बाजूला तर माणूस एवढा बोलतो. ह्या माणसाने पहिल्यापासून असंच केलंय. आपण बोलायला लागलं की म्हणायचं बाया गावाय म्हणून आज तर मी माझ्या तोंडाचा जाळ आहे. त्याला पण कुठलं मनाने तरी काय कळतंय का? पारल्याने सगळं लुबाडलं तरी ह्या माणसाचं नुसतं असं तुकाराम महाराजांनी एक दिवशी माझी पोरं बाळ उपाशी मारून तेव्हा ह्यो माणूस समाधानाने जगल. ह्या माणसाला काय म्हणून करावं कसं म्हणून सांगावं दोडानं. आपण मेलं म्हणजे आपल्या मड्यावर बांधून द्यायचं सगळं. पण आपला जीव तिळी त्या लेकरं बाळांसाठी तू आपण बोललं की असं करायचं. मी काय म्हणते आता रडू नको. तुला काय झालंय? तुम्ही काय म्हणते नाही ऐका. तुम्ही ऐक. हो ऐकतोय. बोल शकतोय हो का? सह्याच्या टायमिंगला आली तेव्हा त्यांनी एक 150 रुपयाचा गोळा घेतला होता. या बारीने मी त्याला सांगितलं मी अशी माघारी जायचीच नाही. मी त्याला तर कबूल केलाय. ते म्हणला ताई किती माग असू दे या बारीने अर्धा गोळा करतो. त्याच्याकडे अर्ध्या तोळ्याच पैसे घेते. पण मी काय म्हणते अर्ध्या तोळ्याच पैसे त्याच्याकडे घेते. नसलं तरी तुम्ही अर्ध्याच पैसे घेऊन लोक मला सांगायचं नाही. मी ह्या बारीने ऐकणार ना. ऐकलं पहिल्यापासून तुमचंच ऐकलं बघितलं. तुमचं ऐकून काय बघितलं काय नाही काय सुद्धा नाही. तुम्हाला ह्या बारीने माझंच ऐकावं लागलं. तुम्ही अर्ध्या तोळ्याच पैसे घेऊन जेजुरीत अमक्या तमक्या जेजुरीतच बोलू का? सोनाराच्या दुकानात बोलायचं कुठं बोलू फक्त सांगा. जेजुरीत अर्ध्या तोळ्याचे पैसे घेऊन तुम्ही जेजुरीत सोनार अमक्या तमक्या सोनाराच्या दुकानात या. आता एखाद्या सोनाराचं नाव घेतलं असतं पण बिगर पैशाची आपण कुणाची जाहिरात करत नाही. हा चला म्हणजे तिथं आमच्या तमक्या दुकानात म्हणलं होती ती विचार ना दावलं अर्ध्या तोळ्याच पैसे दाजी द्यायचे तर अर्ध्याच पैसे आपण भरायचे. काय चोपदार काय अडचण अर्ध्याच पैसे दाजी देतात का? बरं या कमी 10,500 दिले आलं काय काय म्हणलं नाराज व्हायचं. देतात दाजी आपण काय म्हणू. देणाऱ्यानं देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. घेता एक दिवशी आता परत विंदाच्या कडे तिकडे नकोच जायला. हाय येतच सांगतो. त्यांना कौतुक वाटलं म्हणजे आता दाजी अर्ध्याच पैसे म्हणून हे नादावलं. नादून अर्ध्या तोळ्याचे पैसे घेऊन दाजीच्या आधी तिथं दुकानात जाऊन बसलो. तिकडून ही दोघं गाडीवर आली. भावाच्या गाडीवर बिचारी बसून आली. पिशव्या काढल्या आपल्या गाडीला लावल्या. दोघं जण आत गेली. दोघं नाही तिघं आत गेली. अर्ध्या तोळ्याचे पैसे दाजीने दिलं. अर्ध्या तोळ्याचे पैसे ह्यांनी दिलं. ती बिचारी भावाच्या गाडीवर आली. परत ह्यांच्या गाडीवर बसली. ह्यांच्या गाडीवर बसली. जाताना येताना हळूच बहुतेक हळूच बोलावं लागतं. परवा दिवशी एक बिचारी पाया पडायला आली. म्हणून महाराज पाया पडून द्या. म्हणजे पाया पडत त्याला काही तिकीट ठेवलंय का? पडा पाया म्हणलं. नाही कोणी फुकाट पडत. कोणी 10 रुपये टाकतं. कोणी 20 रुपये. कोणी 50. कोणी 100. ज्याला जसं वाटतं तसे पैसे टाकतात माझ्या पाया. असं काय कोणी फुकाट पडतच नाही. काय आपल्याला करायचं मागून कुणाला मिळालंय तेव्हा आपलं जसं असतं नाही का? आपण मागत नाही आपल्याला कोणी कमी देत नाही. तसं काय असतं तेव्हा देते त्यास पाया टाकते पैसे. म्हणजे ते पाया पडत महाराज पाया पडत म्हणजे पडत मला हळूच का म्हणून बोलतोय. हवा दुसऱ्याच्या घरी चाड्या लावून माझा आवाज दुसऱ्याच्या घरी चाड्या लावून म्हणजे माझा आवाजच तसला झालाय. मला मोठ्याने बोलायचे ना ध्यानातच गेले. मोठ्या येतानाच त्याने नवऱ्याला सांगितलं खबर का तुम्हाला सांगते म्हणून तुम्हाला म्हणून सांगते. कुणालाच म्हणू नका. ते तपलं नादावलं होतं. त्याच्या जीवाला एकच माहिती अर्ध्या तोळ्याचे पैसे मी दिले तर अर्ध्या तोळ्याचे पैसे दाजीने दिले. म्हणून तसं गाडी चालू केली. गाडी चालू करून कोळविऱ्यापर्यंत आलं. तपलं एकटंच हसत होतं. आता फक्त खरं बोला. आपला विषय जिथं आहे तिथं आणतो. दुःखाचं कारण सांगायचं. आपण पांडुरंगाचा अंश आहे. कीर्तनात बसलेलं तुम्ही माझ्या बहिणी आहात. तुम्ही माझ्या आई आहात. पांडुरंगाच्या दरबारात बसलाय. धर्माच्या मंडपात बसलाय. तुम्ही खोटं बोलणार नाही. फक्त खरं सांगा. खरंच अर्ध्या तोळ्याचं पैसे भावाने दिलं काही कडून शरदाचं करडाचं घेऊन. बाबा जोडीने आला असला तर टाळ्या वाजवूच राहून द्या. जाळ झाला तर हे अनुभव येतो. मी आजपर्यंत माझा अनुभव असा आहे
ह्यो विनोद केला कधी बघा तुम्ही म्हाताऱ्या तेवढ्या हसते आणि तरण्या बसते म्हातारे म्हणते त्या बाया कुणी हे बुवा आणलाय का म्हणतो पुढच्या बारीने आमच्या म्हाताऱ्या बायांची वर्गणी घ्या पण हे बुवा पुन्हा बोलवा कवापासून मला हेच म्हणायचं होतं हिकुंडच घेऊन जाते बाबाचं नाव करून येते हिकुंडच घेऊन जाते बाबाचं नाव करून येते पण म्हणायचं कोणाला आणि बोलायचं कोणाला लेकाला सांगितलं तर त्याचा नुसता तिने म्हणा बैल म्हणा तुम्ही बैल त्याचा नुसता तरी बैल करून टाकला कोणाला बोलायचं बाया कुठला बुवा आणलाय कोणाला तो पण चांगलं सांगतोय गोडा चांगलं सांगतोय असं असं म्हाताऱ्या बिचारे असे म्हणते तर तरण्या काय काय म्हणते ते मला काही यायचं पण हे काय हे विनोद बाजूला ठेवा आणि स्वच्छ आहे का तुम्ही आम्ही सगळे त्या देवाचा अंश आहे बुवा ते नाही सांगायचं अंश आहे हे सांगा दुःखाचं कारण काय आहे विसरलोय म्हणून हानी झाली विसरली दया गुरुधारी हानिया विसरली दया गुरुधारी हानिया ताड बसून ऐका की ताड बसून तुमच्या दुःखाचं मूळ कारण सांगितलं तुम्ही देवाचा अंश आहे हे तुम्ही विसरून गेलाय आणि सांगतो की कीर्तन करायचे पारायण करायचे म्हणजे वाईट माणसं चांगले वागत अजिबात नाही हा कुणी उक्त घेतलं नाही त्यांचं काय म्हणलं बुवा चांगल्या माणसांच्या अंतकरणातला देव जागा करण्यासाठी कीर्तन निगेटिव्ह माणसांना सर पॉझिटिव्ह नाहीच करायचं हा तुम्ही मला नावं ठेवा मला तुम्ही काय म्हणायचंय ते मला माझं एकच मत आहे पॉझिटिव्ह माणसं ऍक्टिव्ह राहिली पाहिजेत समाज परिवर्तन होतं वाईटांनी वाईट वागलं म्हणून समाज वाईट नाही चांगली माणसं शांत बसलेत म्हणून समाज वाईट आहे चांगल्यांना जाणीव करून देतो सांगतो ना मी तुम्ही भगवंताचा अंश आहे तुम्ही विसरून गेला आणि दोन गोष्टी कधीच विसरू नका सुखात राहायचं असेल तर एक मरण विसरू नका दुसरं देवाला विसरू नका वा मरण ध्यानात ठेवलं तरी सुद्धा हो सकाळी उठला
हात जोडून एकच मिनिट बसा आणि स्वतःच्या मनाला सांगा, कदाचित आजचा दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असू शकतो. किती भांडू वाटत. मला लय तत्वज्ञानाच्या फांद्या झाडून तुम्हाला ज्ञानाच्या सावलीला बसवायचंच नाही. मला अतिशय सोपं सांगायचंय दत्तभाऊ, अतिशय सोपं. बर माझ्याकडे पुरावा आहे तसा, ज्याने मरण समोर ठेवलं आणि मरण समोर ठेवलं की बाकीच्या गोष्टीत मन रमतच नाही. शेतकरी माणसं आहे आपण सगळे. जुन्या काळात बघा, जर धान्याला उंदीर लागला तर या औषधं ठेवायची प्रथा नव्हती, औषध ठेवायची प्रथा नव्हती. जुन्या काळात माणसं काय करायची, जर धान्याला उंदीर लागला, बाबा धान्याला उंदीर लागला तर पिंजरा आणून ठेवायची. पिंजऱ्यात एक 4-5 शेंगदाणे टाकले आणि पिंजरा असा मोकळा ठेवला की उंदीर त्यात यायचा. उंदीर यायचा म्हणजे यायचा आणि आलेला उंदीर तपल्या धक्क्यानेच पिंजऱ्याचं दार बंद करायचा. पिंजऱ्याचं दार बंद झालं, सकाळी उठून तुम्ही तो पिंजरा बघायचा. सकाळी उठून बाबा तो पिंजरा बघितला, उंदीर त्या पिंजऱ्यात अडकलेला असायचा. त्या उंदराने त्या पिंजऱ्यातले 5 शेंगदाण्यापैकी 2 शेंगदाणे खाल्लेले असायचे का? 5. मी जागा आहे की मी बोलतोय तुमच्या बरोबर, तुम्ही ऐकताय का माझं वाक्य? उंदीर पिंजऱ्यात आलता कशासाठी? शेंगदाणे खाण्यासाठी. का खाल्ले नाही? सुखाच्या आशेने आलता. कोण? त्याला वाटलं या पिंजऱ्यात आल्यानंतर सुख आहे. कोणाला? असे बरेच उंदीर आहेत. असे बरेच उंदीर आहेत. सुखाच्या आशेने ह्या पिंजऱ्यात आले. ऐका, मरण समोर धरलं की विषयावरची इच्छा उडून जाते. माणूस स्थिर होतो. परीक्षित दक्ष नावाचा साप चावायचा म्हणून 7 दिवस कथा ऐकली आणि 7 दिवस कथा ऐकून परीक्षितांना स्वतःचा उद्धार करून घेतला. 7 दिवसात एकदाच कथा ऐकलं. परीक्षिताने एकदाच भागवत ऐकलं, त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं. 41 वर्ष झाला आम्ही पारायण कीर्तन ऐकलं. काय नाही, जसंच्या तसंच आहे. महाराज, परीक्षिताला भीती होती, त्याला साप चावणार होता. आमची काय गरज आहे भ्यायची? आम्हाला कुठं साप चावणार आहे? चावणार नाही तुम्हाला, चावलाय. काय ऐकतो म्हणून काय बी सांगता काय बुवा? हो, मी सिद्ध करून देतो. साप चावलाय सर, आपल्या प्रत्येकाला एक साप चावलाय. कोणता साप चावलाय? जुनी माणसं कीर्तनात बसले. जुन्या काळात एखाद्याला साप चावला तर दवाखान्यात नेत नव्हते. कुठं आणायची? ऐका, फक्त साप चावला की नाही तेवढं तुम्हीच मला सांगा. जुन्या काळात एखाद्याला साप चावला तर त्याला दवाखान्यात नेत नव्हती, मंदिरासमोर आणायची. मंदिरासमोर आणून त्याला बाबा बोलावते माझ्याबरोबर, त्याला लिंबाचा पाला खायला द्यायची. पण लिंबाचा पाला कडू असायचा. कडू असणारा लिंबाचा पाला त्याला गोड लागला, समजायचं चावलेला साप विषय. आज बरोबर आहे? आज बरोबर आहे? बरोबर आहे. कडू असणारा लिंबाचा पाला गोड लागला, समजायचं चावलेला साप विषय. कडू असणारा पाला गोड लागला, समजायचं साप विषारी आहे. कडू असणारा पाला गोड लागला, समजायचं साप. बोला 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 बोला. कडू असणारा पाला गोड लागायला लागला, समजायचं साप विषारी आहे. कडू असणारा संसार गोड लागायला लागला. बोला की. टाळ वाजायला लागलं, घरात जाऊन बसला आणि चाळ वाजायला लागलं, पुढं येऊन बसला. आपदाशी आहे. जिथं चाळ वाजत्यात आहे तिथं माणसाला म्हणावं लागतं, माग सरा, माग सरा, माग सरा. जिथं टाळ वाजत्यात आहे तिथं चोरदार माणसांना म्हणावं लागतं, पुढं सरा. कशाचा परिणाम आहे? समजायचं साप चावलाय. बुवा, 2 गोष्टी सांगितल्या. मरणाला विसरू नका, दुसऱ्या देवाला विसरू नका. आणि त्या मरणालाही विसरत नाही आणि त्या देवालाही विसरत नाही.
तुम्ही एवढं त्याच्याबद्दल सांगताय, आम्ही त्या देवाला शरण जायला तयार आहे. फक्त एक आहे, ज्याला शरण निघाला त्याचा स्वभाव माहिती असला पाहिजे. भगवंताला शरण जातो, फक्त तुम्ही एवढंच करा, आम्हाला त्या देवाचा स्वभाव सांगा. उत्तर अभंगाचं. साधावया भक्ती काज नाहीला देवाचा स्वभाव सांगताना तुकोबरायांनी पहिलं चरण खर्च केलं, साधावया भक्ती काज नाही लाज दरीत. बुवा मान्य झालं, पण एक आहे, त्यांनी कोणासाठी काय केलं? निळा म्हणे हो निवाने, निळा म्हणे हो निवाने, आणि कोणी भक्ता घरी, आणि कोणी भक्ता घरी. निळा म्हणे हो निवाने, निळा म्हणे हो निवाने, निळा म्हणे हो निवाने, निळा म्हणे हो निवाने, आणि कोणी भक्ता घरी, भक्ता घरी, आणि कोणी भक्ता घरी. हो निवाने, आणि कोणी भक्ता घरी. आणि दोन्ही भक्त घरी, असे भक्ताची घरी कामे न सांगत. ते काय केलं सांगा, फक्त सांगा काय केलं. मग काय सांगितलं की काय सजन कसं माहिती आहे सगळ्याला. माणूस द्रौपदीचा पाठ झालाय सावता बाबा बरोबर खुरपायला माहिती आहे. एक सांगू का दृष्टांत संपवतो. ते काय करतोय तेवढं सांगावं लागेल ना. त्याचा एक भक्त आहे, रानोबा नाव आहे त्याचं, निष्ठावंत वारकरी. आणि कशी वारकायची निष्ठावंत वारकरी? पाठीमागल्या काही दिवसापूर्वी आमच्यातला एक निष्ठावंत वारकरी पॉझिटिव्ह आला. दवाखान्यात नेला त्याला. बरेच जण आपापला मोबाईल घेऊन दवाखान्यात गेले होते, पण ते म्हातारा कपाळाला बुक्का, गळ्यात अशी मोठी माळ. दवाखान्यात जाताना नामदेव बाप्पाची भजनी मालिका सोबत आणली. पॉझिटिव्ह आलं, त्याचा नित्यनेम कधीच चुकून दिला नाही.
आणि इंग्लिश डॉक्टर समोर आले. डॉक्टरांनी सांगितलं, बाबा जगायचं असेल तर माळ काढायला. पाणी आलं त्याच्या डोळ्यात. अहो तुम्हाला वाटत असताना हे नुसती माळ वाटत असेल, ही तुळशीची लाकडं वाटत असतील, आमच्या वारकऱ्यांसाठी ही नुसती तुळशीची लाकडं नाही. विटेवर उभा राहिला आहे तो आमचा मालक आहे, नवरा आहे, पतिव्रते जैसा प्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा. गळ्यात घातलेली माळ ही विटेवरच्या मालकाच्या नावानं गळ्यात घातलेलं मंगळसूत्र आहे, कपाळाला लावलेला बुक्का त्याच्या नावानं लिहिलेलं सौभाग्याचं लिहिण आहे. डॉक्टर माळ काढून जगण्यापेक्षा माळ ठेवून मरून जाईल. रानोबा याच निष्ठेचे पंढरपूरची वारी विठेवरच्या मालकाची 37 वर्ष वारी केली. पण रानोबा पंढरपुरात जायचे त्या विठेवरच्या मालकासाठी दर्शन बारीत उभा राहायचे. आणि का कोणाची तरी नजर पडायची, रानोबा दर्शन बारीत उभा राहिले की रानोबा दर्शन बारीत दिसले की कुणीतरी यायचं, तुझ्यामुळे आमचा देव बाटतो म्हणून हाणायचे, मारायचे, मंदिरातून बाहेर फेकून द्यायचे. पाणी यायचं डोळ्याला, पांडुरंगा फक्त एकदाच इच्छा आहे, डोळं भरून बघायचं देवा. का कुणास माझी जात आडवी येते, बहुतेक मला दर्शन घेऊन दिलं जात नाही. तुका म्हणे नाही जाती से काम ज्याच्या मुखी नाम तोची धन. डोळ्याला पाणी आणायचे, कोण ऐकतं कुणाचं त्या पंढरपुरात. हाणून मारून बाहेर सोडून द्यायचे रानोबा. पण वारी नाही बंद केली. एक दिवशी वारीला निघाले, बायकोनं सांगितलं, मालक प्रत्येक वेळा असं रिकाम्या हाताने जाऊ नये, बरं नसल्यावर नसू द्या, 3 आंबे घेऊन जा. 3 आंबे घेतले, रानोबा पंढरपुरात आले, चंद्रभागेला स्नान केलं. अजून एक वाक्य सांगतो. चंद्रभागेला स्नान केल्यानंतर, प्रयागराजला जाऊन महाकुंभामध्ये स्नान केल्यानंतर चंद्रभागा सुद्धा तेवढीच पाप धुते जेवढी पाप चुकून झाली. ठरवून केलेली कारस्थानं माझी चंद्रभागा धुवत नाही. चुकून झाल्यावरती स्वच्छ करून देते. पण एखाद्याला जर ठरवून पाप केला असेल, ती कधीच तीर्थाच्या नादातल्या राहत नाही. चंद्रभागेला स्नान केलं, भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतलं, दर्शन भारीचं बरं आहे. आणि माझी इच्छा अशी आहे, पंढरपूरला गेला तर प्रत्येक वेळी दर्शन बारीनं दर्शन घ्यायचं. वशिल्यावर पैसे देऊन कवाच पाया पडलं, दर्शन बारीनं दर्शन घेतलं, पैसे देऊन पाया पडलं तर देवाला कळल तुम्ही किती श्रीमंत आहे. पैसे देऊन पाया पडला तर देवाला कळल तुम्ही किती श्रीमंत आहे. आणि दर्शन बारीनं पाया पडला तर तुम्हाला कळल माझा देव किती श्रीमंत आहे. तुम्ही गेला एका शासकीच्या नेत्याने ठरवावर बहुतेक तिथं बसला दाखवू नका तिथं. आणि पंढरपुरात गेल्यानंतर विटेवरच्या मालकाच्या पायाला मीठ मारा, पायाला हात लावून पाया पडा. कारण या जगाच्या पाठीवर एकमेव देव आहे, एकमेव तीर्थक्षेत्र आहे जिथं पायाला हात लावून पाया पडून देतात. ही सुविधा कुठंच नाही. रानोबा दर्शन बारीत उभा राहिले, पुन्हा कोणाशी तरी नजर गेली म्हणून हाणून बाहेर फेकलं. बाहेर फेकल्यावरती जवळ आणलेले 3 आंबे बाजूला पडले आणि बाजूला पडल्यावरती दारात असणाऱ्या एका शेळीवरती रानोबा टिकून झोपले. तिथंच झोपले. जिथं झोपले तिथं डोळा लागला, झोप लागली. रात्री 10-10:30च्या सुमाराला मंदिर बंद झालं. पांडुरंगाकडे बघायचे, आठवायचं देवा एकदा फक्त दर्शन घ्यावा अशी इच्छा आहे. पण का कोणाष्ट नाही घेऊन दिलं दर्शन. झोप लागली.
12-12:30च्या सुमाराला रानोबाच्या डोक्यावर कोणीतरी हात ठेवला. हाक मारली, रानोबा, रानोबा. एवढे डोळे उघडले. कोण? समोर बघितलं, राजस सुकुमार, मदनाचा पुत्र रवी शशिका, सुंदर ते ध्यान भेटेवरी करत. देवाकडे बघितलं आणि देवाला विचारलं, देवा पांडुरंगा, अरे मला तुझ्यापर्यंत येता आलं नाही, तू माझ्या समोर येऊन उभा राहिला. तेव्हा दिवसभर एवढी माणसं आली, ती का नष्ट, तू माझ्यापर्यंत आला. देवानं दिलेलं उत्तर ऐकून जा. पांडुरंग बोलला, रानोबा, दिवसभर आलेले सगळे मागायला आलते आणि तुम्ही एकटे भेटायला आलता. ऐकता की गोड पांडुरंगाची मूर्ती बघितली मी तिथं. ज्या कोणी महात्म्यानं त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली, तो महात्मा प्रचंड अधिकारी होता, एवढं मात्र निश्चित आहे. प्राण प्रतिष्ठेला मूर्तीमध्ये प्राण फुकला जातो. एवढी सुंदर आणि एवढी पवित्र मूर्ती आहे ती. बोलकी मूर्ती आहे, बोलत जा त्याच्याबरोबर. आणि हो, प्रत्येक वेळी भिकाऱ्यासारखं मागायला जाऊ नका. कधीतरी त्याच्या पुढे उभा राहून त्याला सांगा, देवा खूप दिलंय म्हणून तुला पुढे उभा राहते. आणि त्याने काय दिलं याचा जर हिशोब लागत नसला तर सोप्या भाषेत सांगतो, पाठीमागल्या 2 वर्षापूर्वी ह्या भारतातली 10 लाख माणसं मरून गेली, तरी 41वं वर्ष रमण्यासाठी त्याने तुम्हाला जिवंत ठेवलं. हे त्याचे उपकार आहेत. नाही मोठ्या प्रेमाने जात जात त्याला, रानोबा, रानोबा, तुम्ही माझ्यासाठी आंबे हो देवा, हो हो. एक आंबा उचलला, रानोबाने भगवंताच्या हातात दिला. भगवंताने त्या आंब्यातला अर्धा आंबा चोखला आणि अर्धा आंबा चुकून देवाने रानोबाच्या हातात दिला. रानोबाने तेवढा अर्धा आंबा घेतला. रानोबा धावत घरी आले. गरोदर असणाऱ्या पत्नीला अर्धा आंबा खाऊ घातला आणि देवाने चोखलेला आंबा खाल्ल्यानंतर जो पोरगा झाला, त्या पोराचं नावच चोखोबा ठेवलं. चोखोबरायाचा जन्म झाला. येथ वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेवीती. या न्यायानं जसा बाप जगत होता तसाच पोरगा जगायला लागला. आणि जमलेल्या सगळ्या बापांप्रती माझं एक वाक्य आहे, पोरांना कसं जगायचं असतं शिकवू नका. काम बनवणं वाटायचं नाही, पण मी स्वतः शिक्षक आहे. जाणीवपूर्वक एक वाक्य बोलतो, पोरांना कसं जगायचं असतं शिकवू नका, मग तुम्ही स्वतः जगून दाखवा. बाप हरिपाठाला आल्यावर पोरगा, बापाच्या हरिपाठाकडे पाठ आहे म्हणून त्याच्या घरदाराकडे हरीची पाठ आहे. गेलं वाक्याला कसं करायचं असं सुचत होत. मग काय म्हणलं, बुवा बापाची हरिपाठाकडे पाठ आहे म्हणून त्याच्या संसाराकडेच हरीची पाठ आहे. बाप हरिपाठाला आल्यावर पोरगा कुठं जाईल? आमची इच्छा आहे पोरांनीच नाही. माझं आरोप आहे, बापाने चांगलं जगलं पाहिजे, पोरं त्याच्याकडे बघत जगतील. पोरं त्याच्याकडे बघत जगतील. जसे रानोबा तसेच चोखोबराय जगायला लागले. हा म्हणता आयुष्य पुढे गेलं, हा म्हणता आयुष्य पुढे गेल्यानंतर रानोबाचं वय झालं ना, आता वारीला जाता येणं झालं. शांत झाले. चोखोबराय वारीला जायचे. चोखोबराय वारीला जात असताना एक दिवशी चोखोबरायचा हात पकडून सांगितलं, चोख्या लवकर ये, पिकलेलं पान कधी गळून पडेल सांगता येत नाही. बाबा असं बोलू नका, हे केलंय तुम्ही माझ्यासाठी, नाही बाबा लवकर ये. चोखोबराय वारीला गेले आणि काळजीपोटी चोखोबरायच्या पत्नीनं सोयराबाईनं रोज देते त्याच्यापेक्षा बरोबर भाकरी जास्त. घडायला नको होतं ते घडीला. वस्त्रामध्ये घाण झाली, चालता येत नव्हतं.
चोखोबाई वारीवरून परत आले. एका दिवसाची वारी. मंगळवेढ्यातून पंढरपुरात यायचं आणि पुन्हा मंगळवेढ्याला माघारी जायचं. घरात पाऊल ठेवला. कसला तरी दुर्गंध आला. बघितलं वडिलांच्या वस्त्रामध्ये घाण घातली. बापाला उचललं, बाहेर नेलं. एका हाताने वस्त्र पकडलं, एका हाताने रानोबांना पकडलं. पण आता घाण करून स्वच्छ करणार. एका हाताने बाप पकडला, एका हाताने वस्त्र घाण करून स्वच्छ करणार. देवा काय वेळ आणली माझ्यावर. आणि माझं स्वच्छ मत आहे, तरणा ताटा कधी कोणाचा पोरगा मरू नये. लेकरू लहान असताना कधी कोणाची आई मरू नये. आणि म्हातारपणे कधी कोणाची बायको मरू नये. एका विशिष्ट वयानंतर बायको हीच नवऱ्याची आई असते. पोरांनी एखादा असेल माणूस तर विचारून घ्या ना. पोरं सुना प्रचंड जीव लावतात, पण म्हातारपणातल्या काही आजारपणांना पोरांजवळ बोलून दाखवता येत नाही, सुनांना सांगता येत नाही. म्हातारपणातले काही आजार ऐकण्यासाठी बायको जिवंत असावी लागते. गड्या चोखोबाईने असं पकडलंय. देवा आई म्हणून गेली, बापावरती ही वेळ आणली. आता घाण कोण स्वच्छ करणार. सोयराबाई आल्या, चोखोबांना सांगितलं बोलू नका. दोन्ही हाताच्या बांगड्या मागे घेतल्या, समोर गेली, पाणी घेतलं आणि स्वतःच्या हाताने सासऱ्याची घाण स्वच्छ केली. नवीन वस्त्र अंगावर परिधान करण्यात आलं. राणोबांना घरात. राणोबांनी चोखोबाईचा हात हातात घेतला, विचारलं चोख्या शपथ आहे तुला पांडुरंगाची खरं बोल. एका हाताने तो मला पकडलं होतं, एका हाताने माझं वस्त्र पकडलं होतं, मग माझी घाण कुणी स्वच्छ केली. चोखोबाईने सांगावं बाबा तुमची घाण तुमच्या सुनाने स्वच्छ केली. तुमची घाण सोयरीनं स्वच्छ केली. सोयरा या देहाला पहिला स्पर्श व्हावा आईचा, या देहाला दुसरा स्पर्श व्हावा बहिणीचा, या देहाला तिसरा स्पर्श व्हावा पत्नीचा, या देहाला चौथा स्पर्श व्हावा मुलीचा, या देहाला पाचवा स्पर्शच होऊ नये. पण आज सून असताना सुद्धा सोयरे तू माझी घाण स्वच्छ केली. हे पांडुरंगा आजपासून सोयरा ही माझी सून नाही, सोयरा ही माझी लेक आहे, लेक आहे. तिनं वारकऱ्याची घाण स्वच्छ केली. देवा तिने एका वारकऱ्याची सेवा केली. हात जोडून विनंती आहे, आज तिनं वारकऱ्याची घाण स्वच्छ केली. आज तिनं सासऱ्याची घाण स्वच्छ केली. उद्या जर माझ्या सोयरीवर कधी वेळ आली, पांडुरंगा याच्या बदल्यात तुला तिची घाण स्वच्छ करावी लागेल. बोलले. राणोबानं देह ठेवला. काही दिवसानंतर सोयराबाईच्या बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्या. शब्द आहे बाळंत. सुखरूप जन्माला आलं तर बाळ, नाहीतर तिथं आईचा अंत आहे. बाळ आणि अंत दोन्ही शब्द एकत्र केले, शब्द तयार केला बाळंत. सोयराबाईला त्यावेळी जवळ कोणीतरी स्त्री असावी वाटायला लागली. स्वतः चोखोबाई बहिणीला म्हणजे निर्मळेला आणायला निघून गेले, पण एका गावचं पारायण चालू होतं, त्या पारायणात भजन करत राहिले. विटेवरच्या मालकाने हे सगळं बघत असताना सोयराबाईनं पांडुरंगाच्या मूर्तीकडे बघितलं आणि पांडुरंगाला विनंती केली, देवा आई म्हणशील तर आई नाही, सासू म्हण
म्हणावी तर सासू नाही. देवा, या काळात माझ्याजवळ कुणीतरी स्त्री असावी रे, माझ्याजवळ कुणीतरी बाई माणूस असावं. पांडुरंगा, हे हे सोयरीचे एवढे शब्द ऐकून जगात एकमेव पुरुष असणारा माझा पांडुरंग अंगावर साडी लिहिला, हातात चुडा भरला, कपाळ भरून कुंकू, चोखोबारायच्या दारात आला, हाक मारली. चोखोबाची बहीण झाला शालंधर. वहिनी उघडा दार हाका मारी. जगाच्या बापानं बाळंतपणाची घाण स्वच्छ केली. 27 दिवस जगाचा बाप बाळंतपणाची घाण स्वच्छ करत होता. हे संपलं कीर्तन माझं. माझा अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्ही माझ्या बहिणी आहात, तुम्ही माझ्या आई आहात, एवढंच सांगा. स्वैराबाईनं घाण, स्वैराबाईनं सेवा सासऱ्याची केलती का देवाची? बोला ना. स्वैराबाईनं सेवा सासऱ्याची केलती का देवाची? सासऱ्याची. देवानं आपली सेवा करावी असं जर वाटत असेल, आपण कोणाची सेवा करावी? जरा जोरात बोला, मला कानाचा त्रास आहे. कोणाला सांगतोय मी? त्यांना आल्यापासून मोजलंय, त्यातल्या 17 जणी सासू बरोबर बोलत नाही. हसू नका, द्या परवानगी तुम्ही. मी 17चे 17 उभा, तुम्ही उभा राहा. तुम्ही बोलत नाही ना. आपलं गोडव्यांगाने आलो, गोडव्यांगाने मागायचं काय करायचं? ऐका की, नका तसं करू, नका तसं करू. पाखरासारखी माणसं चालली. कोरोनाने जेवढी माणसं मेली त्याच्यानंतर तेवढीच माणसं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने. समोर दिसणारा माणूस परत दिसेल याची खात्री देता येत नाही. समोर असणारा माणूस उद्या असेल याची खात्री देता येत नाही. क्षणार्धात, अशी क्षणार्धात माणसं आपल्या नजरेसमोरून निघून चाललेत. आमची अडचण अशी आहे, आम्ही मेलेल्या मड्याजवळ बसतो, त्याला बोल 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 म्हणून विनंती करतो. त्या मड्याला जर भगवंताने वाचा दिल्या असती तर कदाचित ते मड बोलला असता, रे मेल्यावर माझ्या पुढे उभा राहिला बोल बोल म्हणतो. काल तुझ्या दारात न गेलो तर राहुल तोंडाकडे बघितलं नाही तर माझ्या. सोडून द्या, नका तसं करू. माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागणं ह्याच्यापेक्षा मोठा परमार्थ नाही, ह्याच्यापेक्षा मोठी भक्ती नाही. मी पाया पडतो. नवरात्राचे उपवास केले तुम्ही, वैभवलक्ष्मीची पारायण केली तुम्ही, मार्गशीर्षातले गुरुवार धरकीन, सासरा उपाशी मारती पाठीन. नका देखावा करू नका, नौटंकी करू नका, नाटक करू नका. देव नाही देखाव्याला बोलत नाही. तयावीनं भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. काही त्याच्या वाचून ते भुक्याजला नाही. ते बघत बी नाही तुमच्या गळ्यात माळ आहे का नाही, ते बघतो तुमच्या पोटात मळ आहे का नाही. कुठं जाणार आहे तर मी पाया पडतो, बोलून घ्या. नाहीतर सोप्पा आहे का गड्या, सोप्पा आहे का? त्या विठेवरच्या मालकानं आजपर्यंत केलं काय? साधावया भक्ती काज नाही लाज धरी. तर ज्याने लाज धरले नाही, ऐसियाशी शरण जावे शक्ती जीवे न वंची, त्याने एकाच वेळी 2 कामं केली. भीष्माचा पण खरा केला, धनुर्धराचं रक्षण केलं. भीष्माने पण खरा केला होता, मी देवाला शस्त्र हातात घ्यायला लागेल, आणि देवाने पण केला होता, मी शस्त्रच हातात घेणार नाही. पण भीष्माने केला होता, जर शस्त्र हातात न घेता विजय कसा मिळवशील? मी गंगापुत्र देवव्रत शपथ घेतो, कृष्णा तुला शस्त्र हातात घ्यायला भाग पाडेल. आणि मग मात्र रणांगणावरती उभा राहिल्यानंतर भीष्म पितामहाने अर्जुनावरती एवढे बाण मारले. अर्जुनाच्या लक्षात आलं, देवाच्या लक्षात आलं, म्हातार दिसतंय एवढं सोपं नाही. कोण म्हातार?
आणि अजून बी अख्ख्या महाराष्ट्राने सावध राहायचं, हलक्यात घ्यायचं नाही कोणाला. लांब भीष्म पितामहाने अर्जुनावरती प्रचंड मोठा बाणाचा वर्षाव केला आणि रागापोटी कृष्णाने रथातून खाली उडी मारली. रथाचं मोडलेलं चाक घेऊन भीष्म पिताम्यावरती धावला. पिताम्याने स्वतःच्या हातातलं धनुष्य खाली टाकलं, कृष्णाकडे बघितलं आणि सांगितलं, काय कृष्णा किती खेळ्या शिकले, केवढा मोठा राजकारणी रे कृष्ण तू, एकाच वेळी 2 कामं पूर्ण केली. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. ज्याने भीष्माचा पण खरा केला, ज्याने धनुर्धराचं रक्षण केलं, त्याचं नाव घेण्यासाठी एकदा मोठ्या प्रेमाने दोन्ही हात वर घ्या. स्त्री असाल पुरुष असाल दोन्ही हात वर घेऊन एकदा मोठ्या प्रेमाने त्याचं नाव घ्या. विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ऐशियाशी शरण जावे शक्ती जीवे नवंची भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. धावत्या वेगामध्ये स्पष्टीकरण असेल, उच्चार असेल. अभंगाच्या 3 चरणाचा अर्थ सांगून झाला. मला दिलेली वेळ संपून तब्बल 25-27 मिनिटं झाली. अतिशय नम्रतापूर्वक समस्त ग्रामस्थ कोळी दिले. तुम्ही सर्वांनीच ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे दिली, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो. सर्वांचा आभार मानत असताना सेवेसाठी उपस्थित असणारे आमचे परममित्र सन्मान्य दत्तात्रय महाराज पवार तथा अर्पिताताई, तुम्हा दोघांचंही मनापासून आभार मानतो. दोघांच्या चरणावरती नतमस्तक होत असताना सेवेसाठी उपस्थित असणारे सगळे वैष्णव ज्येष्ठ, सगळे वैष्णव श्रेष्ठ, तुम्हा सर्वांसहित कृष्णाबुवा, तुम्हा सगळ्यांचा अतिशय मनापासून आभार मानतो. सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. ज्यांनी या समस्त कार्यक्रमासाठी गोड संशिष्टन दिली, दादा तुमचा आभार मानतो. ज्यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून याचं चित्रीकरण केलंय, अतिशय चांगलं असेल तेवढं समाजाच्या समोर पाठवा. एखाद्या कीर्तनकाराकडून एखादं वाक्य चुकीचं गेलं तर बहुतेक समाजाच्या नजरेत आणून देण्यापेक्षा ते वाक्य नजरेच्या आड करण्याचा आवर्जून प्रयत्न करा. तुमच्या या कार्यासाठी आम्ही अनंत शुभेच्छा देतो. तुमचं पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादानं खूप मोठं नाव व्हावं विटेवरच्या मालकाकडे प्रार्थना करतो. सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होऊन झालेली सेवा अखिलपट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानोपाय तुकोपाय करून महाराष्ट्राच्या मातीतील सर्व साधू संतांच्या चरणावर समर्पित करतो. आणि कीर्तनातलं शेवटचं वाक्य, महाराज हे सगळं ठीक आहे, फक्त तो देव आम्ही ठेवू कुठं. तुकोबाराय सांगतात, एकदा साक्ष पटली तुम्ही त्याला चित्तामध्ये ठेवला. तुका माने हाती, तुका माने हाती,
आणि करूया काय ना बाबा आता उधारत होई मज देवी बाई संताजी आया संताजी निवेही मज देवी आणि करूया काय ना बाबा नामदेव तुकाराम देव तुकाराम 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 पंढरी पंढरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय